लिमिट आहे का? 120 आहे. हो, पण ते लगेच ते कॅमेऱ्यात दिसला ना. असं करून काहीतरी पूर्ण पॅकिंग केलं आहे. ग्लव्स, हेल्मेट, पुढे एक बॅग आणि पाठी एक बॅग, ही मोठी होती जी अमेरिकन टुरिस्टची जी बॅग आहे. आता वाजले 7:45. आता बाईकवरती बसते आणि इथनं मामाकडे. गुड मॉर्निंग. मेन बॅग, छोटी बॅग, असे 2 बॅग घेऊन चालू आहे. निघालो आता खाली उतरायला. मी करून गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऑलराईट, फर्स्ट स्टॉप ऑफ द डे. फर्स्ट स्टॉप साधारण एक 9 वाजेपर्यंत आपण थांबलेलो आहे टेमघरला. आपण फर्स्ट स्टॉप जो आहे इथून अहमदाबाद टाकलेला आहे. म्हणजे अहमदाबादला आपल्याला आजच्या दिवसाचा स्टे असणार आहे. साधारण मला इथनं 500 किलोमीटर दाखवत आहे. म्हणजे पहिल्या दिवसाचा जो प्रवास आहे 500 किलोमीटर आहे. आणि त्यासाठी जो मला टाइम लागणार आहे साधारण 10 तास लागणार आहे. 9 hours 58 minutes, म्हणजे 10 तास लागणार आहे 500 किलोमीटरसाठी. तर याच्यामध्ये थोडा ब्रेक पण होऊन जाईल. म्हणजे जेवणाचा ब्रेक, काय टॉयलेट वगैरे असेल, चहा नाश्ता काय असेल ते पण होऊन जाईल. म्हणजे आज रात्री जे आहे आपण अहमदाबादला वस्तीला असणार आहे. आता इथे आई बाबांना भेटायला आलोय. आमचे ब आणि बाबांना भेटायला आलोय. तर इथं थोडासा टाइम थांबू आम्ही आणि भेटून झाला का लगेच पुढचा प्रवास सुरू. परत गाडीमध्ये 9:13 म्हणजे 9:20 वाजता आपण इथनं निघू. आणि इथनं आता 10 तासाचं टोटल जर्नी. पहिला स्टॉप साधारण 12-1 वाजेपर्यंत जेव्हाचा टाइम होता. कुठे थांबायचा मग तो? हा मग बघूया, वापीपर्यंत पोहोचूया. वापी किती किलोमीटर असेल? 3 तास लागेल आपल्याला. 3 तास होऊन जाईल. म्हणजे 10, 11, 12 वाजेपर्यंत थांबू मग जेवणासाठी. वापीला आपल्याला कसं तिथे जेवायला भेटेल. हां, तिथे तो एक हे आहे ना, मंदिर आहे, तिथं आपण आरामशीर करू शकतो. ऑल सेट. काय बा बोला सर. फक्त लायसन्स द्या. साधारण एक 2 वाजेपर्यंत थांबलेलो आहे. टोटल किलोमीटर जे चाललो दॅट इज 218 219 किलोमीटरच्या अराउंड गाडी चालून झालेली आहे. आणि आजचाच हायवेच्या बाजूला असा हायवेच्या बाजूला अशी गाडी लावली झाडाखाली, झाडाच्या शेडच्या खाली. आणि इथे जेवण बनवून आणलेलं. म्हणजे जेवण बनवून आम्ही घेऊनच आलतो घरातून. मग तो आता थोडासा गरम करू आणि तोच खाऊन घेऊ.
वाजेपर्यंत जेवण डन. आता नेक्स्ट स्टॉप अहमदाबाद साधारण 7 वाजेपर्यंत पोहोचू. आतापर्यंत 218 किलोमीटर आलोय. तर 300 किलोमीटर तर आहे. 5 तास दाखवते. 7 वाजेपर्यंत पोहोचलो. 2:30 वाजता निघलो. 7 वाजेपर्यंत अहमदाबाद. त्याच्या थोडा पुढे गेला तर पुढं पण जाऊ आपण जर लवकर पोहोचलो तर. 10 वाजेपर्यंत जेवढं पोहोचता येईल तेवढं पोहोचू. एंट्री करने अहमदाबाद जाने के लिए यहाँ से 10 किलोमीटर पर न्यू दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आ जाएगा. बराबर यहाँ से जाओगे तो लॉन्ग पड़ेगा. ये शॉर्ट है. बड़ौदा जाने के लिए ये शॉर्ट है. अहमदाबाद जाने के लिए ये शॉर्ट है. स्पीडला जाऊ शकते. आपल्या गाडीत 105 आहे ना. स्पीड लिमिट आहे का? 120 आहे. हो पण ते लगेच ते कॅमेऱ्यात दिसला ना. आपल्या गाडीत 105 स्पीड होता तो लगेच दिसला तिथे. घरापासून 426 किलोमीटर इथपर्यंत आलेलो आहे. जेव्हा थांबलेलो आम्ही तेव्हापासून 200 किलोमीटर झालेलं आहे. 200 किलोमीटरपासून पर्यंत गाडी मी चालवत होतो. तर कुठंच थांबायला भेटला नाही. तर आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवरती थोडासा ब्रेक घ्यायचा विचार केला. थोडासा थांबलो आहे. त्याच्यानंतर थोडासा पाय वगैरे फ्री करतो. सहा वाजून 50 मिनटं. घरापासून 493. जवळजवळ एक 500 किलोमीटर घरापासून आलेलो आहे. लास्ट स्टॉप जो घेतलेला साधारण एक 420 किलोमीटरच्या अराउंड घेतलेला. आता 80 किलोमीटर कंटिन्यूज नॉनस्टॉप 110च्या स्पीडच्या अराउंड मतलब 80 ते 110च्या रेंजमध्ये गाडी चालवत होतो. साधारण रस्ता जो आहे तो सरळ कुठं टर्न नाही, लेफ्ट नाही, राईट नाही, एकदम सरळ. जवळजवळ एक सरळ रस्त्यामध्ये बसताना हालत एकदम बेकार झालेली सर्वांची. मी काय मस्त आरामात गाडी चालवत चाललेलो. तर आई बाबा असं बोलत आहेत की चहा पिण्यासाठी ब्रेक पाहिजे. त्याच्यामुळं हे जे असं पेट्रोल पंप असतं ना हायवेच्या बाजूला, तिथं असा एक फूड कोर्ट आहे जिथे थांबलेलो आहे. तर इथं थांबून चहा पिणार. मी पण थोडासा फ्रेश वगैरे होतो. फ्रेश होऊन मग पुढच्या जर्नीला काही प्रॉब्लेम येणार नाही. एक छोटासा चहा किंवा कॉफी दोन्ही कुठलं काय जे भेटेल ते त्याच्यामधनं मारून घेते. जरासं नाश्त्यासाठी कचोरी येते. एक व्हेज सँडविच ऑर्डर केलेला, त्याच्यासोबत एक कॉफी छोटीशी. थोडाफार नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर कॉफी मुद्दाम पिली, कारण की जर रस्त्यामध्ये झोप बीप काय आली कॉफीची सर्व झोप जाईल. साधारण एक 10 वाजेपर्यंत गाडी चालवतच जायचं आहे. जेवढा जवळ जाता येईल तेवढा जायचा प्रयत्न करायचा आणि 10 वाजला का मग रूम बघायला सुरू करायचं. 2426 लिटर टाकलं. साधारण अर्ध्या टाकीपर्यंत डिझेल होता गाडीमध्ये. पण इथंच बाजूला आम्ही खायसाठी बसलेलो किंवा ब्रेक घेतलेला. तर इथं
गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतो, डिझेल टाकून घेतो, कारण की उद्या पण आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. तर उद्या सकाळी पेट्रोलसाठी धावण्यापेक्षा इथं आजूबाजूला आलेलोच आहे, गाडी फुल करून घेतो. आणि त्याच्यानंतर इथनं आता अहमदाबादवरती ऑलमोस्ट पोचलेलो आहे अहमदाबादवरती. जेवढं पुढं जाता येईल ना तेवढं पुढं जायचा प्रयत्न करतो. तर आता निघालो आहे, गाडी फुल केली. आता पुढं जिथं थांबीन तिथं तुम्हाला सांगेनच. पहिले टोल घेतं, नंतर रस्त्यावरती जायला भेटतंय. 10:03 635 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजे लास्ट स्टॉपपासून जिथं आपण थांबलेलो साधारण 7 वाजता थांबलेलो, जेव्हा 500 किलोमीटर झालेला. 500 किलोमीटर नंतर डायरेक्ट 10 वाजता 635 किलोमीटर झाल्यानंतर 135 किलोमीटर झाल्यानंतर थांबलो आहे. इथनं हॉटेल कुठं भेटेल नाही भेटेल माहीत नाही, त्याच्यामुळं 10च्या अगोदरच इथं हॉटेलवरती बसलो आहे. असा करून हॉटेल आहे. आतमध्ये आम्ही आता थोडासा काहीतरी खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढं जर्नी. 10:38 झालेले आहे. आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. जेवण करून आम्ही लगेच गाडीमध्ये बसलो आहे, कारण की इकडचं आम्हाला माहिती नाही किती वाजेपर्यंत रूम भेटतील नाही भेटतील. आणि आम्हाला रूम जे आहे थोडा सिटीच्या बाहेर आणि जे आउटस्कट एरियाच्या सेंटरला थोडासा मधोमध, जिथं माणसं वगैरे काय असतील, लोक वगैरे आजूबाजूला काही सामान वगैरे काही भेटेल आणि थोडीशी डिसेंट चांगली रूम भेटली पाहिजे. तर आता सर्वजण बसतो आहेत गाडीत. थोडा पुढं जाऊ, जेवढा पुढं जाता येईल तेवढा जाऊ. जशी रूम भेटेल तशी रूम भेटेल, जशी रूम भेटेल ती तुम्हाला दाखवू. आणि त्याच्यानंतर इथं झोपायचं आहे. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून राहिलेला जो प्रवास आहे, आता किती 620 किलोमीटर झालं आहे समथिंग. राहिलेला जो 1000 किलोमीटरमधला 350 किलोमीटर आहे तो उद्यासाठी ठेवला. आजचा टार्गेट जो होता ना 500 किलोमीटरचा होता, पण 500 किलोमीटर संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच कंप्लीट झालं. त्याच्या मला असा डिसिजन घेतला की जेवढा पुढं जाता येईल ना तेवढा पुढं जाऊ आणि साधारण 10 वाजेपर्यंत जेवणासाठी थांबू. आता जेवणासाठी थांबलो आहे, जेवण झालं आहे. आता रूम बघायची आणि रूम बघून झोपून उद्या सकाळी परत दुसरा जर्नी राहिलेला जो आहे ना तो पूर्ण कंटिन्यू. 11:25 वाजता एक रूम भेटली लई फिरल्यानंतर आणि त्या रूम आम्ही फायनल केले. आणि त्याच्यामध्ये सर्व आता सामान जो आहे गाडीतला सर्व काढायला घेतला आहे. आणि असं हॉटेल आहे यो ऑनेस्ट. बाहेर आलो आहे, सर्व आवरला, सर्व सामान वगैरे वरती घेऊन गेलो. वरती घेऊन गेल्यानंतर रूममध्ये ठेवला. रूममध्ये ठेवल्यानंतर मी शॉल घेऊन बाहेर आलो. जस्ट एक शतपावली करण्यासाठी आलो आणि बाहेर भरपूर जास्त थंडी आहे, 18 डिग्री सेल्सिअस आहे. तर हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. चला बाय.